एक बातमी समोर येतेय। पुणे विमानतळावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना जैन बोर्डिंगच्या जागेची पाहणी करण्याचं निमंत्रण रवींद्र धंगेकर देणार आहेत। उद्यापासून रवींद्र धंगेकर जैन बोर्डिंगच्या समोर शासकीय रस्त्यावर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत। या आंदोलनातून जैन जागेच्या गैरव्यवहाराची जनजागृती ते करणार आहेत। तर याच संदर्भात रवींद्र धंगेकरांशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आमदार रवींद्र धंगेकर सध्या आपल्या समोर आहेत। काही वेळानंतर ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। धंगेकरजी, तुम्ही थोड्या वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहात, काय भेटीचं स्वरूप असतं? याच्यामध्ये आमचे नेते पुणे शहर जिल्ह्याच्या येत आहेत, त्यांचं स्वागत करणं किंवा त्यांना भेटणं हे माझं कर्तव्य, कारण आमचे पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांना भेटणं द्याच। याच्यामध्ये मी त्यांना एक मागणी करणार की जैन धर्माची जी जागा ज्या पद्धतीने बिल्डर लोकांनी खाल्ले त्या महावीरांचं दर्शन घ्यायला तुम्ही मी म्हणजे त्यांना भेटणारे, त्यांच्याशी बोलणारे आणि त्यांना त्या ठिकाणी निमंत्रण करून बोलवणारे आणि जैन धर्माच्या ज्या काही वेदना आहेत त्या ते त्यांच्या पुढे मांडतील आणि त्यांनी जो निर्णय घेईल तो समाजाच्या हिताचा असेल, देशाच्या हिताचा असेल, राज्याच्या हिताचा असेल, मी त्यांना निमंत्रण देणार आहे। खरं तर तुम्हाला एकनाथ शिंदे यांनी सुद्धा फोन करून काय माहिती दिली होती, काय नेमकी माहिती होती? मी बघा, माझी जी काय माहिती आहे ते माझे नेते आहेत त्यांचं संपूर्ण ऐकावंच लागेल, कारण शेवटी पक्षाची एक बाजू असते। पण मी भारतीय जनता पार्टीवर बोलत नाही, जे गैरकामं करतात, जी विकृती त्याच्यावर बोलतात आणि आता जे लाभार्थी आहेत ते बोलतात, अड्ड्यावाले, गुत्तेवाले, दारू धंदेवाले हे बोलतात, पण चांगला भाजपचा स्वाभिमानी कार्यकर्ता हा माझ्याबरोबर आहे आणि तो राहणार, कारण शेवटी खरं खोटं जनतेला समजतं। आणि मग ह्याच्यामध्ये आमची एकच मागणी की जैन मंदिर ज्या पद्धतीनं गतिमान व्यवहार झाला तो गतिमान व्यवहार उद्याच्या उद्या संपवा आणि जैन धर्माचे आशीर्वाद घ्यावे, आणि जर नाही घेतले तर त्यांनी तुम्हाला शाप दिलाच आहे, तुमचं वाटोळ होईल हे साधू बोललेच। तर आता ह्याच्यामध्ये त्यांना दोनपैकी एक राजकीय किंमत मोजायची का जैन धर्म वाचवायचा, हे दोन प्रश्न त्यांच्या पुढे आहेत। आणि जर ते दोन प्रश्न जर त्यांनी उद्याच्या उद्या जर निर्णय नाही घेतला तर मला वाटतं की 28 तारखेला हे हिअरिंग आहे आणि 28 तारखेला जर स्टेटस को दिला किंवा काय न्यायालयाने बोललं तर मग ते न्याय प्रविष्ट आहे आणि मला काय करता येणार नाही। तर 28 तारखेच्या अगोदर त्यांना काय निर्णय घ्यायचा तर 28 तारखेच्या अगोदर घ्यावा। तुम्ही उद्यापासून आंदोलन करताय जैन बोर्डिंग मध्ये जाऊन, काय आंदोलन असणार आहे, काय मागणी आहे? मी जैन मंदिराच्या आवारात जाणार नाही। पहिली गोष्ट, मी जैन मंदिराच्या बाहेर सरकारी रोडवर मी फक्त एक दिवस बसणार आहे आणि ते जेणेकरून समाजाला कळलं पाहिजे की आपल्याला आता लढायचं आहे। धंगेकरांच्या बाजूने पुणेकर आहे, आम्ही एकटाच जाणार आहे, माझ्याबरोबर कोण नाही। तुम्ही पंतप्रधानांना सुद्धा पत्र लिहिलेलं आहे, काय पत्रामध्ये? लोकशाहीमध्ये आपल्या राजाला, आपल्या प्रमुखाला आपण आपली बाजू मांडतो, ती बाजू मांडण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे। जो खरं खोटं त्यांनी तपासून बघा आणि त्याच्यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा। त्यांच्यावर काल पत्रकार परिषदेतून काही गंभीर आरोप जे ते शहराध्यक्ष धीरज घाटे आणि गणेश बिडकर यांनी केलेले आहेत। खरं तर आपण वक्फ बोर्डाची जमीन लाटण्याचा आरोप धीरज घाटे हे शहराध्यक्ष भाजपचे केले। हे धर्मवीर घाटे बोलतात, त्यामुळे जर थोडं दुःख वाटतं, कारण ज्या हिंदू समाजाने तुम्ही ज्या बुरख्यामध्ये वागत होता, तुम्ही बुरख्यामध्ये जाऊन आता बोलायला लागला, ज्या हिंदू धर्माने तुम्हाला हिंदुत्व म्हणून मोठं केलं, मतदान केलं, आता तुम्ही बुरख्यात कधी गेला हे मला कळलं नाही। त्याची तपास आता थोड्या काळात कर, आता मला ह्या कामात येईल जरा, आता त्याच्यावर जास्त आता बोलायचं नाही। पण आता त्यांनी बुरखा कधीपासून पांघरून घेतलाय त्याचा आता मला तपास करावा लागेल। बिडकरांनी तुमच्यावरती आरोप केले, हे नवराज पत्र आहे, ते कामदा नेहरूमधनं आणलेलं पोरग, त्याच्याकडून आधी लागतं, त्याचं रक्त तापसावं लागेल। आता ते हिंदू आहे का मुस्लिम आहे, तर त्याच्यावर मला आता थोडा अभ्यास करावा। तरी होते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केलेले आहेत धीरज घाटे त्याचबरोबर गणेश बिडकर यांच्यावरती, आणि उद्यापासून जे आहेत रवींद्र धंगेकर जैन बोर्डिंगच्या समोर आंदोलनाला बसणार आहेत असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। यावर बुलेटिन मध्ये घेतोय एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।